नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आता RTO वाले जे आहेत ते काम किती खालच्या दर्जाचं करतात पैशासाठी, हे भ्रष्टाचारानं पोखरलेलं आहे। आणि प्रत्येक RTO अधिकारी, शासनाचे अधिकारी भ्रष्टाचार करण्यात नंबर 1 चे असतात। म्हणून सगळीच म्हणतात सरकारी नोकरी आहे का, सरकारी नोकरी आहे का। कारण सरकार दरबारी बेकायदेशीर कामं केली जातात, लाच केली जाते आणि ह्यांचे टोळके असतात। तर आता RTO मध्ये अशी भानगड आहे। आता समजा पैसे कसे खातात, बिल्ला जर तुम्हाला रिक्षा टॅक्सीचा लायसन बिल्ला प्रवासी वाहतुकीचा काढायचा असेल तर तुम्हाला 15 वर्षाचा पोलीस दाखला लागतो। म्हणजे 15 वर्ष वास्तव्याचा दाखला लागतो आणि पोलीस रिपोर्ट की बाबा तुम्ही ह्या 1 वर्षात कुठलाही तुमच्यावरती गुन्हा नोंद नाही, मागं गुन्हा नोंद नाही, तुम्ही गुन्हेगारी क्षेत्रातले नाहीचा। जर तुमचे पोलीस स्टेशनवर गुन्हे दाखल असतील तर कुठल्याही परिस्थितीत हा त्याला बिल्ला अथवा रिक्षाचं परमिट असं काहीही देता येत नाही। आणि जर कुठल्या अधिकाऱ्यानं दिला असला तर तो अधिकारी मात्र सस्पेंड करतात, सस्पेंड होतो, सस्पेंड। माणसं घाबरतात। पण हे RTO वाले काय करतात माहिती आहे का, त्यांचे गुरु आणि हे आता समजा एखाद्याच्या दाखल्यावरती पोलीस रिपोर्टमध्ये जर समजा गुन्हे आले, कुठल्याही पोलीस स्टेशन असू द्या, मुंबईतले असू द्या, कुठल्याही असू द्या, आणि त्यानं जर अर्ज केला असला तर त्याला दाखला देता येत नाही। पण हे RTO अधिकारी खुद त्या दलालाला सांगतात, चलो ये पार्टी से माल अपने को अच्छा मिलने वाला है और उसका दाखला स्कैनिंग कर दो और जो गुने का नीचे का है वो निकाल डालो। मतलब जो गुना उसके ऊपर है वो निकाल डालो। ज्या दाखल्यावरती गुन्हा आहे त्याच दाखल्याचं स्कॅनिंग केलं जातं, एडिट केला जातो आणि मग तो पोलीस रिपोर्ट तिथं जोडला जातो। हे RTO अधिकाऱ्यांना माहिती असतं, कारण सल्ला त्यांचा असतो। कारण त्या दाखल्यासाठी त्यांना 5,000 10,000 रुपये मिळत असतात त्या बिल्ल्यासाठी। नाहीतर नॉर्मली त्याला लोक सगळे एजंट लोक आहेत ते 1200, आणखीन वरच्या अधिकाऱ्याला ज्याला फायनल अप्रूव्हल करायचं आहे त्याला 500 रुपये, हे दर ठरलेले आहेत। मग इथं माहिती असून असे हे कामं चालतात। म्हणजे ह्याच्यात 10-15 हजार रुपये त्यांना झोल होतो आणि अशा पद्धतीनं झोल केलेले आहेत, झोल होत राहतात। आणि शासनाचं अधिकाऱ्यावरती कुठलाही वचक नाही आणि त्यांच्यावर निलंबनासारखी कारवाई होत नाही। ही वस्तुस्थिती आहे। काढलेत का, काढलेत। अगदी धैर्य RTO मधनं मी ठोकून देतो। अगदी ड्रायव्हिंग लायसन्स जर काढायचं म्हणलं तर 1000 रुपये दिले की टेस्टही घेत नाहीत, त्याच्यामुळेच अपघात होता। कुठल्याही RTO मध्ये जावा, ठरलेलं गणित आहे। टेस्ट देणे का है, गुरु सरळ सरळ बोलतो, टेस्ट देने का है तो 1000 रुपये बचेगा, बिगर टेस्ट का होएगा तो हम 1500 लेगा, 7 को 1000 देना पड़ता है। हा खुल्ला व्यवहार चालतो RTO मध्ये। त्याच्यामुळे अपघाताची संख्या वाढते, बेकायदेशीर कामं केली जातात आणि कामं तिथं करणारे हे त्यांची ठराविक टोळकी असतात। शिवाय प्रत्येक इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आपले RTO मध्ये असिस्टंट ठेवलेले आहेत। अगदी पैसे गोळा करण्यापासून लॉबिंग करण्यापासून सुद्धा ही कामं चालतात। आणि आपण म्हणतो साहेब साहेब, कसले साहेब, हे एक लुटारू टोळका आहे RTO विभाग म्हणून। ही वस्तुस्थिती आहे। ह्याच्यावरती शासनानं कडक कारवाई करून लॉबिंग करणारी लोक कोण आहेत, बेकायदेशीर कर्मचारी कोण आहेत, कारण ह्यांचं लक्ष कामावरती नसतं, ह्यांचं लक्ष असतं ते पेपरवरती असतं, कुणाचे पेपर किती आहेत आणि आज आपल्याला किती पैसे मिळणार, हा ह्यांचा राजरोसपणे धंदा चाललेला असतो। आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार केलेली आहे, मी परवाच पत्र दिलंय। जो इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी बिना टेस्ट घेता पक्की लायसन्स दिलं तर त्याला सस्पेंड करा। ठेवू नका, काय गरज नाही असल्या अधिकाऱ्यांची, सस्पेंड करा त्या अधिकाऱ्याला।
कारण 50% टेस्ट ह्या चालकाच्या घेतल्या जात नाहीत. 50% ही असले आरटीओ अधिकारी लाचखोर आहेत. कारण जर एका अधिकाऱ्याने दिवसात 25 लोकांच्या टेस्ट घेतल्या नाही तर गुरु 1000 रुपये प्रमाणे हिसाब देतो. जो लायसन अपलोड करतो त्याला 1000 रुपये प्रमाणे हिसाब देतो. किती पैसे झाले मेधा? म्हणजे हे करतात काय? पैसे जमा करण्याचं काम करतात. ह्याच्याशिवाय त्यांना कुठलाही उद्योग नाही. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून त्यांच्यावरती कारवाई करा. बेकायदेशीर हे काम करतात, पैसे खाण्यासाठी करतात. त्यांना कुठल्या कशाची गरज नाही. गोरगरिबांच्या अश्रू पुसायची यांना गरज नाही. पैसे मिळून काम करायचे हा त्यांचा राजरोस धंदा आहे. आणि अधिकारी घेतात 50% लोकांच्या बिगर टेस्टची लायसन देतात, पक्की लायसन देतात. रस्त्यावर नाही अपघात होतील तर काय होतील? लाच खातात आरटीओवाले, लाच. मग शासन काय करते? अशा अधिकाऱ्यांना करा ना सस्पेंड. परिवहन विभागाच्या दक्षता पथकाने पकडा ना त्यांना रंगे हात. काय तुमच्या आरटीओ मध्ये चाललंय? कशाला ती दक्षता पथक? कारण आरटीओ कार्यालय म्हणून हे शासनाचं कार्यालय नाही. हे एक आरटीओवाल्यांनी लुटारूंचा अड्डा हा बनवलेला आहे. आणि त्याच्यामुळे वाहतूक व्यवस्थेचं वाटोळं चाललेलं आहे. केवळ आरटीओ विभाग भ्रष्टाचाराला प्राधान्य देतो. सरळ सरळ जसे किराण्याच्या दुकानात भाव ठरलेले असतात तसे त्यांचे भाव ठरलेले आहेत. तेवढे पैसे त्यांना मिळतात. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.